नमस्कार. तर आज आपण सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेऊया. 12व्या शतकात बांधलेले हा भुईकोट किल्ला सिद्धेश्वर तलावाच्या काठावर वसलेला आहे. इतिहासप्रेमींनी, अभ्यासकांनी व हौसिक पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी असा हा किल्ला आहे. दुसरे बाजीराव पेशवे, सातारचे छत्रपती प्रतापसिंह भोसले 1818 मध्ये 1 महिने येथे राहिले होते. माहितीनुसार सोलापूरचा किल्ला हा श्रीकांत यांनी 1719 साली बांधला होता. काहींच्या मते हिंदू राजांच्या काळात बांधलेल्या या किल्ल्याभोवती वजीर महमूद गावान यांनी दुसरी तटबंदी बाहेरून बांधून किल्ला अभेद्य केला. महमूद गावान हे बहमनी सुलतान मुहम्मद शाह यांचा दिवाण होते. इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेला सोलापूरचा किल्ला अनेक राजवटीचे आश्रयस्थान होता. या ऐतिहासिक घटनांमध्ये एक गमतीशीर मजाही आहे. ती म्हणजे सोलापूरचा किल्ला हा लग्नामध्ये हुंडा म्हणून दिल्याची नोंद आहे. ही नोंद एकदा नाही तर 2 वेळा आहे. अहमदनगर येथे सुलतान बुऱ्हाण निजामशाह हे गादीवर होते, तर विजापूर येथे सुलतान इस्माईल आदिल शाह सत्तेवर होते. त्यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. हे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने एक विवाह संबंध घडून आणण्यात आला. आदिलशहाच्या कन्येला बुऱ्हाण निजाम शाह यांना देऊन हा लग्न समारंभ धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. हा विवाह सोलापूरच्या किल्ल्यामध्ये झाला. त्यावेळी म्हणजे इसवी सन 1523 मध्ये हा किल्ला बिजापूरच्या ताब्यात होता. जावयाला हुंडा म्हणून सोलापूरचा किल्ला देण्याचे आदिलशाह यांनी जाहीर केले होते. पण विवाहानंतर आदिलशहानी हा किल्ला देण्याचे नाकारले. त्यातून पुढे निजामशाह आणि आदिलशाह यांच्यात युद्धही झाले. या युद्धात जावई निजामशहाचा पराभव झाला. दुसऱ्या वेळी इसवी सन 1552 मध्ये अहमदनगरची राजकन्या सुलताना चांदबीबी अली आदिलशहाला देण्यात आली, तर अली आदिलशहाची बहीण हदिया सुलताना हिचा विवाह मुर्तुजा निजामशहाशी करण्यात आला. तेव्हा मात्र कबूल केल्याप्रमाणे निजामशहाने हा किल्ला बिजापूर सुलतानला हुंडा म्हणून दिला. सोलापूरचा किल्ला बहमनशाही, आदिलशाही, निजामशाही नंतर मुघल सत्तेत आला. बादशहा औरंगजेब, आलमगीर यांच्या कारकिर्दीत त्यांचा बराच काळ या किल्ल्याच्या परिसरात गेला. पुढे हैदराबादच्या निजाम यांच्या आणि नंतर मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला गेला. सोलापूरचा किल्ला दुहेरी तटबंदींचा आहे. खंदकाच्या आत असलेल्या या दुहेरी तटबंदीमुळे सोलापूरचा किल्ला अभेद्य आणि बलदंड झालेला आहे. याच्या बाहेरील तटबंदीमध्ये 4 कोपऱ्यांवर 4 बलदंड बुरुज आहेत. या बुरुजांना एकमेकांना जोडणारा तटबंदीमध्ये आणखी 22 बुरुज बांधून बुरुजांची एक भक्कम साखळीच निर्माण करण्यात आली. साधारण 30 फूट उंचीची तटबंदी असून त्यावर जागोजाग माऱ्यांसाठी छिद्रे केलेली दिसतात. बुरुजांवर तोफा ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. बाहेरील भक्कम तटबंदीच्या आत असलेली दुसरी तटबंदी उंच आहे. याच्याही 4 कोपऱ्यांवर 4 बुरुज असून ते अधिकच उंच बांधण्यात आलेले आहेत. या बुरुजांवरून दूरवर टेहळणी करता येत असे. किल्ल्याच्या एका बाजूला सिद्धेश्वर तलावामुळे नैसर्गिकपणा आला आहे. सोलापूरचा किल्ला हा पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येते. किल्ला आणि त्याचा परिसर सुशोभित केलेला आहे. किल्ल्याचे दरवाजे अतिशय भक्कम असून शहर दरवाजा, हत्ती दरवाजा, खाती दरवाजा अशा नावांनी ते ओळखले जातात. किल्ल्यामध्ये ध्वस्त झालेले मंदिर तसेच अनेक इमारतींचे अवशेष पाहायला मिळतात. नागबावडी विहीर आणि इंग्रजकालीन तोफाही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इतिहास आणि भक्कम बांधकाम यामुळे सोलापूरचा किल्ला आपल्या स्मरणात राहतो. धन्यवाद.